पिंटू दादा 11 करण जोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये जाधववाडी असा पुढचा सामना असेल. संतोष आणि आनंद ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. चला सामन्याला सुरुवात करा. सेकंड राऊंडची ही आणखी एक महत्वपूर्ण मॅच. गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 1 साठी चला सामना सुरू करा. विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका. पंच मैदानावरती दाखल होत आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे. संतोष आणि आनंदा ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल बॅटचे एज लागली दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव प्राप्त झाली आहे आणि या एका धावेसोबत डावाचा श्री गणेश देखील केला जातोय. एक धाव धावपलकावरती. पिंटू दादा 11 करण जोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये जाधववाडी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांची ही मॅच असेल. गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र आपण पाहतो हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेत. एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली परंतु थ्रो चांगला होता. गॅदर जर केला असतं तर थोडंसं चित्र वेगळं असतं परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीत आणि एकूण 2 धावा प्राप्त झाल्या. 3 धावा धावपलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि एक चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आहे. पॉइंट रिजन मध्ये बराच वेळ हवेमध्ये राहिलाय परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पर्यंत 2 धावा प्राप्त झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. आणखी एक धाव प्राप्त झाली. 3 धावा एकूण प्राप्त झाल्यात आणि 3 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न आहे परंतु चौथी धाव आता प्राप्त होणार नाहीये. 3 धावा प्राप्त झाल्यात. सहा धावा धावपलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 6 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 6. पुढचा बॉल फुल टॉस होता. त्याला मात्र टर्न केले. ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाली. मग 1 धाव असेल 2 धावा असतील. खूप वेगाने धावलेत दोन्ही फलंदाज.
8 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे. 8 धावेंपर्यंत मजल मारली आहे जाधववाडी संघाने. पिंटू दादा 11 करंजोशी संघाने 8 धावेंपर्यंत त्यांचा प्रवास पोहोचलाय. 8 रन्स विदाउट लॉस. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार केलाय आणि हा मात्र उत्तुंग षटकार आहे. अप्रतिम फटका आपण पाहतोय फलंदाज संतोष यांच्या बॅटमधून. अप्रतिम टायमिंग षटकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. संतोष आणि आनंदा ही जोडी मैदानावरती आहे. आक्रमक फटका इथे आपण पाहिला पाठीमागच्या बॉलवरती. आतापर्यंत एकेरी दुहेरी तिहेरी धावा पाहिल्या होत्या, परंतु मोठा फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस लिडिंग एज हवेमध्ये बॉल. विकेट किपर प्रयत्न करतील बॉलच्या खाली पोहोचण्याचा. बराच काळ बॉल हवेत राहिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 16. चांगली सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणी पिंटू दादा 11 करंजोशी संघाला मिळाली आहे. त्यांच्या विरोधामध्ये जाधववाडी. 3 षटकांचे मॅच. सेकंड राऊंडची ही महत्वपूर्ण मॅच आहे. खेळाडूंना विनंती आहे अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. थोडीशी घाईने आता खेळा, कारण सकाळी सुरुवातीला थोडासा जास्ती वेळ आपल्याला लागलेला आहे. तो वेळ आपल्याला रिकवर करायचा आहे आणि त्यासाठी थोडंसं घाईने खेळा. हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. पहिला बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. 1 धाव प्राप्त झाली आहे. 1च धाव इथून मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होते. आतापर्यंत जेवढे क्रिकेट या सामन्यामध्ये पाहायला मिळाले ते मात्र खूप दर्जेदार होतं. मग गोलंदाजी करणारी टीम असेल त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी करणाऱ्या टीमला जेव्हा जेव्हा संधी मिळाली खराब बॉल तेव्हा तेव्हा त्याने देखील त्याचा फायदा घेतलाय आणि क्रिकेटच्या व्याख्येमध्ये बसल असं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या टीमचा देखील अप्रोच सकारात्मक राहिलाय आणि फलंदाजी करणाऱ्या टीमचा देखील आतापर्यंत जो अप्रोच आहे तो सकारात्मक पाहायला मिळाला. पॉझिटिव्ह सकारात्मक क्रिकेट आतापर्यंत दोन्ही टीमने खेळले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. गवताचा गालीच्या तिथे बॉल भेटलाय. 1च धाव प्राप्त होईल. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा 18 आहेत. 18. यावेळेस प्ले अँड मिस. लाईन मिस केली बॅटरनं. सरळ बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन देखील पिक करणं खूप महत्वाचं आहे आणि लाईन पिक करू शकले नव्हते यावेळेस फलंदाज. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. ह्या अँगलनं राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत. त्या अँगलनं वाईड बॉल खूप दुर्मिळ गोष्ट आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा हा वाईड बॉल आपण पाहिलाय. 19 धावा धावफलकावरती. प्रदीप यावेळेस देखील दिशा मला वाटतं पुन्हा एकदा चुकली आहे. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत गोलंदाजाला. 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अवांतर धावा
लगातारचे 2 बॉल वाईड आलेत. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली प्रदीप यांची. पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा. हा बॉल फुलटो असा आहे. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, त्यांना मात्र सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल गेला होता. झेल तिथे ड्रॉप झालाय. संधी होती परंतु झेल सुटलाय आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. 21 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे. इथे देखील दिशाहीन बॉल, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. 3 वाईट बॉल आपण पाहिलेत आणि 3 एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर देखील तुम्हाला करावे लागतील. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल याची सूचना पंचांनी केली आहे. इट्स वाईट. बॅटचं एज यावेळेस मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. पहिल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि बॉल शोधण्यासाठी लागलेला उशीर एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये झाले. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 अजून देखील मार्गस्थ आहे. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे या षटकामध्ये. प्रदीप यांचा जर विचार केला तर 3 वाईड बॉल ते थोडेसे वेवड पाहायला मिळाले गोलंदाज, परंतु त्या व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली प्रदीप यांची. ज्यावेळेस मात्र आक्रमण केलंय, हवेत उंच बॉल गेलाय आणि हा बॉल दूर देखील जाईल. काऊ फेजला हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. संधी होती फलंदाजाकडे आणि यावेळेस मात्र लेंथ खूप लवकर पिक केली आणि बॉलला पाठवलंय काऊ फेजला आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आपण पाहिली आहे. पिंटू दादा 11 करण जोशी संघाची चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. संतोष आणि आनंदा ही जोडी मात्र खूप प्रभावित करते. संतोषांनी खास करून आक्रमण केलंय. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यात. 2 दुहेरी धावा, 3 दुहेरी धावा आल्यात, 1 सिंगल. एकूण 18 धावांवरती ते नाबाद आहेत. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 30 धावा धावफलकावरती. पिंटू दादा 11 करण जोशी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जाधववाडी अशी मॅच. सेकंड राऊंडची ही महत्वपूर्ण मॅच आहे. यानंतर पहिल्या राऊंडचा आणखी एक सामना आपल्याकडे बाकी आहे. IPSI स्पोर्ट पिशवी आणि त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11 एळवन जुगाई असा पुढचा सामना असेल. 30 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र टायमिंग खूप लाजवाब आहे. काऊ फेजला बॉलला खेळलेत सरळ बॅटने. हा प्रहार लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इट्स मॅक्सिमम षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिलाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आनंदा मगदुल यांच्या बॅटमधून यावेळेस षटकार. अप्रतिम बॅटिंग. आतापर्यंत संतोष यांच्या बॅटमधून षटकार आपण पाहिले होते, परंतु यावेळेस आनंदा. प्ले अँड मिस. इथे देखील दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. ओ आणि इथे मात्र धाव कंप्लीट झाली आहे. 1 धाव प्राप्त होईल. (37) 37 धावा धावफलकावरती. प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटचा एज लागल्या दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव प्राप्त होईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करताना पिंटू दादा 11 करण जोशी. शेवटचे 2 बॉल या इनिंग मधले बाकी आहेत. या डावातले शेवटचे 2 बॉल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल गेलाय. कन्व्हेन्शन स्ट्रोक नाहीये. मोठा फटका खेळायचा होता.
एकच धाव प्राप्त होईल. 39 धावा धावफलकावरती. कांदिवली प्रॅक्टिस बॉईज चषक पर्व 2 आपण पाहतो या स्पर्धेचं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती. टॉससाठी या विनंती आहे आय पिसाई स्पोर्ट पिशवी आणि त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11 जुगाई. दोन्ही संघांचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. बॅटचं एज लागले. थर्डमॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. पुन्हा एकदा धावबादची संधी, परंतु यावेळेस धावबाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. एकच धाव प्राप्त होईल. अंतिम बॉलवरती रनआउटची विकेट त्यासोबत आणि एकूण धावफलकावरती धावा आहे 40. 41 धाव्यांचं लक्ष असेल. 41 इज द टार्गेट. चला टॉस आपण करूयात. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच यानंतर आपल्या भेटीला. सह्याद्री 11 जुगाई आणि आय पिसाई स्पोर्ट पिशवी या दोन संघांदरम्यान पुढची मॅच असेल. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच. टॉस आपण संपन्न करतोय. सह्याद्री 11 जुगाई आणि आय पिसाई स्पोर्ट पिशवी. टॉस संपन्न झालाय. सह्याद्री 11 जुगाई संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण सांगायचा आहे. तत्पूर्वी 41 धाव्यांचं लक्ष आहे. 41 इज द टार्गेट. संदीप आणि अंकुश ही जोडी मैदानावरती दाखल होतीये जाधववाडी संघासाठी. लक्ष 41 धावेंचं असेल. 41 इज द टार्गेट. महत्वपूर्ण मॅच. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेत आणि दोघांना इथून मात्र विजय मिळवायचा प्रयत्न करावे लागतील विजयासाठी.
41 धाब्यांचं लक्ष आहे. 41 इज द टार्गेट. चला सामना सुरू करा मित्रांनो, विनंती आहे. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा अर्जित झाल्यात. 2 धावा धावपलकावरती. 2 धावा धावपलकावरती आहेत. अंकुशाने 2 धावेने सुरुवात केली. 41 धाब्यांचं लक्ष आहे. 18 बॉलमध्ये 41 धावा या ठिकाणी बनवायच्यात. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 14 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. त्यावेळेस बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 3 धावा धावपलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती आनंद. 3 धावा धावपलकावरती. 41 धाव्यांचं लक्ष. सुरुवात मात्र दोन्ही संघांची एकसारखी थोडीशी पाहायला मिळते. बॅटचं एज दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. संदीप आणि अंकुश. धावपलकावरती धावा आहेत 4. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 4 धावा धावपलकावरती. सुरुवात सावध सुरुवात आहे. जाधववाडी संघाची देखील आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. ज्यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल हवेत बराच काळ क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेले. झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा प्राप्त झाल्यात. 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 41 धाव्यांचं लक्ष आहे. जाधववाडी संघाला देखील माहिती आहे की लक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेस देखील हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने पुन्हा एकदा गेलेत. पुन्हा एकदा झेल सुटलाय. 2 धावेंचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. लगातार 2 जीवनदान या ठिकाणी बॅटरला मिळत आहेत. बॅटर संदीप यांना 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती. संग्राम होते डीप मध्ये. 2 झेल त्यांच्याकडून ड्रॉप झालेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 अजून देखील मार्गस्थ आहे. 1 बॉल अद्याप शिल्लक आहे षटक क्रमांक 1 मधला. 9 धावा. यावेळेस देखील फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव प्राप्त झाली आहे. 10 धावा धावपलकावरती. बॅटच्या माध्यमातून शेवटची धाव आहे. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 धावा धावपलकावरती. नेक्स्ट मॅच सह्याद्री 11 जुगाई संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा मित्रांनो. 10 धावा धावपलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत.
चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 धावेनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13. 13 रन्स ऑन दी स्कोर. 13 धावा धावफलकावरती. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तेरा धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र डाऊन द लेग हा बॉल. एक धाव प्राप्त झाली. वाईड आहे. 2 धावा वाईडच्या माध्यमातून प्राप्त होतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. पिंटू दादा 11 करण जोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये जाधववाडी अशी मॅच. 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फलंदाज स्टेप आउट झालेत. हवेमध्ये उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलचा अंदाज लावतायत. हवेत बराच काळ बॉल राहिला. 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का, तर झालाय. आणि पुन्हा एकदा 3 धावा सफलतापूर्वक पूर्ण केल्या जाईल. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील शेंबवणे गावातील आपल्या सर्वांचा लाडका एक तरुण मुलगा अभिषेक कडव, वय वर्ष 22 आणि त्याने गंभीर आजार झालाय. त्यासाठी मात्र आज लागणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय विकासजी बारसकर साहेब यांच्या माध्यमातून 50 रुपये प्रत्येक षटकाराच्या माध्यमातून असणार आहेत. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय जबरदस्त प्रहार आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क आणि धावफलकावरती धावा असतील 24 धावा. नऊ बॉल मध्ये अजून देखील 17 धावेंची आवश्यकता आहे. 41 धावेंचं लक्ष्य. 9 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. अंकुश यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 9 बॉल मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. नऊ बॉल 17 धावा अजून देखील आवश्यक आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने अजय, परंतु झेल तिथे देखील ड्रॉप झाला. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती. आज मात्र या मैदानावरती विकेट हॅट्रिक, लगातारचे 3 षटकार आणि लगातारचे 3 चौकार यासाठी 500 रुपये विकासजी बारसकर यांच्या माध्यमातून. हे सर्व पैसे आज षटकारांवरती देखील प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये हे सर्व पैसे अभिषेक कडव यांच्या उपचारासाठी देण्याचा त्यांचा मानस आहे. आणि खरं तर गंभीर आजार त्यांना झालेला आहे आणि सध्या खूप हलाखीच्या परिस्थितीमधून ते जात आहेत. तरी आपण सर्वांनी आवर्जून मदत त्यांना करायची. अभिषेक कडव यांना सर्वांना विनंती आहे. बॅटचं एज इथे लागलंय. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 25. अंतिम षटकामध्ये 16 धावा तुम्हाला बनवावे लागतील. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल 16 धावेंची आवश्यकता आहे.
9 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता होती. आता 6 मध्ये 16 बनवायच्यात. अंतिम षटक विनोद यांच्या हातामध्ये दिलं जाते. 6 बॉल आणि धाब्यांची आवश्यकता या ठिकाणी असेल 16. 6 बॉल 16 धावा. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये खूप कठीण लक्ष्य नाहीये. 6 बॉल 16 धावा बनवायच्यात. रबर बॉल मध्ये तर बिलकुल नाहीये. 6 मध्ये 16 इझिली बनू शकतात. 2-3 मोठ्या फटक्यांची गरज. 6 बॉल 16 धावा. गोलंदाज विनोद. 6 बॉल 16 धावा. कोणता संघ जिंकणार हे मात्र पाहायचं. पिंटू दादा 11 करण जोशी की मग जाधववाडी. 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 16 धावा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय आणि 4 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. अजूनही बॉल शिल्लक आहेत 5. धाब्यांची आवश्यकता आहे 12. 5 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगला फटका आपण पाहिला फलंदाज अंकुश यांच्या बॅटमधून. एक षटकार देखील त्यांच्याच बॅटमधून आलाय. त्यानंतर एक चौकार देखील आपण पाहिलाय. 5 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगला फटका. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का हे पाहायचंय. झालाय आणि सफलतापूर्वक 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. 10 धाव्यांची आता बरोबर आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 4. 4 बॉल मध्ये 10 धावा. एक मोठा फटका गरजेचा आहे ह्या बॉलवरती किंवा याच्या पुढच्या बॉलवरती. बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर तो शोधावा लागेल. आणि इथे आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल. हा बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय काऊ फेजला खूप दूरवरती. लांब लचक हा षटकार. जबरदस्त फटका. बॉलची लेंथ अतिशय पुढे होती आणि हा बॉल बॅटर साठी होता. त्यावरती हा षटकार आलाय. जबरदस्त आपण पाहिला हा फटका. आणि आता मात्र शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल 4 धावा आवश्यक आहेत. हा बॉल डॉट आलाय. 2 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता. आणि ही चूक खूप सारे फलंदाज करताना आपण क्रिकेटमध्ये पाहतो. शेवटी सिंगल डबलची आवश्यकता होती. ते सांगतायत फलंदाज की मोठ्या फटक्याची आता गरज नव्हती. 3 मध्ये 4 पाहिजे होत्या. आता 2 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रहार तर केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त झालीये परंतु बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. हा विजयी चौकार आहे आणि जाधववाडी संघ या ठिकाणी विजय झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं देखील कौतुक. चुरशीचा सामना पाहायला मिळाला आणि जाधववाडी संघाने अंकुशने ही मॅच फिनिश केली आहे. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2 षटकार 2 चौकार निर्णायक खेळी त्यांच्या बॅटमधून आणि हा सामना जिंकलाय जाधववाडी संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक आपण करूयात. चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं विनंती आहे.